बघा कशी मायरा खेळती, किती छान खेळती. एकटीच खेळती ती. सकाळी 8 वाजता तिचा बाप तिला सोडून गेलाय. मला पायाने चालता येत नाही, तुम्ही पाहू शकता. हे बघा. एवढीशी लहान मुलगी दिवसभर फक्त एवढ्या छोट्याशा बेडवर खेळती. बघा किती खेळणी पसारा पडलेला आहे. एकटीच खेळती, किती गोड खेळती ती. तरी मम्माला त्रास देत नाही. रात्रीचे वाजलेले आहेत 9:30. 9:30 सॉरी, किती वाजले? 10 वाजलेत रात्रीचे. अजून आलेला नाही तो. तो कोणता हा जिम्मेदार नवरा आणि जिम्मेदार बाप, तुम्हीच सांगा. त्याला चांगलं माहिती आहे आपल्या बायकोला चालायला येत नाही. सकाळी आपण 8 वाजता घर सोडलं आहे. एवढीशी लहान मुलगी, तिला खाऊ पिऊ, बायकोचा खाणं पिणं नाश्ता, मला वॉशरूमला इकडं तिकडं जावं लागतं. अजून आलेला नाही. बघा किती छान खेळती. म्हणतात ना, कोणाची साथ नसली ना तर देवाची साथ असते. आणि ही मायरा आहे, ह्या माझ्या मुलीने मला पहिल्यापासून एवढी छान साथ दिलेली आहे ना. म्हणजे तिने पहिल्यापासून अजिबात त्रास दिलेला नाही. लहान होती तेव्हा पण मी काही खात होती, पीत होती. कधी टाईमावर कोणती गोष्ट मला भेटली नाही. तरी तिला कधी असं तिने मला त्रास दिला नाही की हे नाही हे खाल्ल्यावर तिचं पोट दुखलं, हे झालं ते झालं, अजिबात नाही. मायरा, ए मायरा, काय करती बाबू तू? काय करती? खेळती तू? एकटीच खेळती? म्हणू दर तिकडे नको जाऊ बाबू, तिकडे नको, इथे ये, इथे ये ग बाळ. माझं दिवसभर बोर झाले है ना. बोर झाली तू? ये चल. अजून तिला खायला वगैरे काहीच नाही. रात्रीचे 10 वाजलेत. आता तिचा झोपायचा टाईम झाला आहे, पण तिला अजून काहीच खायला नाही. अशा नवरा असून तरी काय उपयोग ना, असा बाप असून तरी काय उपयोग. जर त्याचं बायकोला जर त्याचं प्रेमच नाही आणि ह्या एवढीशा बाळाला बापाचं प्रेम नाही म्हणल्यानंतर काय उपयोग आहे. असून असून नसल्यासारखं. म्हणू गद्दू, ए म्हणू, म्हणू काय म्हणती बाबू? काय करती माई बाबू? म्हणू बोर झाली तू? बोर झाली? हो, खेळ खेळ खेळ, दे दे. छान बाळ माझं. बोर झालं तू? तर नमस्ते मित्रमैत्रिणींना, स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आत्ताच मी तुम्हाला दाखवलं. तर मी सकाळी जो व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ कालचं होतं, पण आज म्हणलं रात्री मला म्हणजे सांगितलं की नाही, मी सकाळी कुठंच नाही जाणार आणि सगळं वेळेवर देईन, तुम्हाला खायला प्यायला वेळेवर देईन, सगळं व्यवस्थित होईन, हे होईन ते होईन. दिवस कुठं उगवतोय तोपर्यंत त्या बाबाची परत नाटकं चालू झाली. कारण तो 8 वाजता गेलेला आहे. म्हणजे सकाळी 8 वाजता गेलेला आहे. आता रात्रीचे वाजलेले आहेत 10. एवढी लहान मुलगी घरात, मला चालता येत नाही, घरात दुसरं कोणीच नाही. ह्यांनी काय आणि असं नाही की फक्त आले नाही, असं नाही, दिवसभर फोनसुद्धा नाही की तुम्ही काही खाल्लं का नाही, की पोरगी राहती का नाही, का पोरीने काही खाल्लं का नाही, काहीच नाही. फक्त दिखाव्याचं प्रेम बाहेर दाखवायचं की मी माय बायकोवर लय प्रेम करतो, हे करतो, पण ते फक्त दाखवण्यासाठी असतं, काहीच नसतं तसं. जे घरात जो अनुभवतो ना तेच. 8 दिवस झाले आज मी जाग्यावर आहे, पण 8 दिवसात एवढा अनुभव आलाय. तू एकटी खेळती, इकडे बघा ही कशी खेळती. आता नेमकं ती खेळकर झाली, कशाला पण नका, कशाला पण धरून उभा राहती, हे करते ते करते. मग ती एवढीशा बेडवर बोर नाही होणार का? ते पण लेकरूच आहे. मोठं माणूस बोर होतं दिवसभर जर घरात राहिलं तर. मग ती तर किती छोटी आहे अजून. आणि तिला मी सारखी शॉपवर घेऊन जायची दिवसातनं 10-15 वेळा. तर माझ्यासारखं खालीवर चक्रा व्हायच्या. तिला बाहेरची सवय आहे, शॉपवरची सवय आहे. बघा कशी करते. काय अच्छा करते तू? मम्मी प्यायचं
तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा प्लीज प्लीज प्लीज. आणि माझे रोजचे रोज व्हिडिओ बघा की खरंच माझी लाईफ कशी आहे आणि माझ्या लाईफमध्ये काय काय सध्या चालू आहे. सगळं व्यवस्थित होतं पण काय म्हणतात ना या लेकराची काय चूक आहे. या लेकराला म्हणजे आत्ता खरं गरज आहे तिला सर्व सगळ्या गोष्टीची. त्याच ह्याच्यात जर तर चला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन की तो किती वाजता आला आणि काय